तर सर्वांना सांगू शकतो की आपल्या समोर रवींद्र बुरांडे सर आहेत, जे की नागपूर ग्रामीणला पोलीस आहेत. त्यांची एनर्जी आपण पाहू शकता. खूप जबरदस्त असते त्यांची एनर्जी आहे. सर आपण किती किलोचा फॅट लॉस केलेला आहे? तर मी 14 किलोचा फॅट लॉस केलेला आहे. सुरुवातीच्या किती दिवसांपूर्वी केलेला आहे? तर 2.5 वर्ष म्हणजे असं 2 वर्ष अगोदरच झालाय ना सर. म्हणजे आता 2.5 वर्ष होत गेले मला फॅमिलीशी. तर सर मला सांगा 2 वर्षापूर्वी तुमचं 14 किलो फॅट लॉस झालं, त्याच्यानंतर वजन वाढलं का? नाही सर, डेली वर्कआउट आणि डेली सकस संतुलित आहार वन टाइम घेतो सर सध्या. खूप जणांचा गैरसमज असतो की आमचं परत वजन वाढतं, परंतु या ठिकाणी मी सांगू शकतो की आपण आपली दिनचर्या आपल्या कोचने जे आपल्याला मार्गदर्शन केलेलं असतं त्याप्रमाणे जर आपण आपली दिनचर्या ठेवली तर निश्चितपणे आपलं वजन वाढणार नाही. बरेच जण आपण वजन कमी झालं की आळस करतो, उठायचा, वर्कआउट करायचा. आपण विचार करतो की आज थोडंसं खाऊन घेऊया, उद्यापासून आपण डेली प्रॉपर रुटीन करूया. असं बऱ्याच जणांचा गैरसमज होतो. ते रोज रोज उद्या उद्या म्हणत काय होतात, खात जातात, आळस अंगात चढतो आणि थोडंसं वजन वाढतं. परत आपण दोष देतो की वजन वाढतं म्हणून, परंतु तसं नाही. आपण जर सजीव प्राणी आहोत, एखाद्या वृक्षाला जर आपण खत पाणी चांगल्या प्रकारे भरपूर घातलं तर त्याची भरभराट होते. त्या पद्धतीने आपलं शरीर आहे. जर आपण जंक फूड वगैरे खात असो, जंक फूड, फास्ट फूड किंवा तेलकट, तुपकट, गोड, तर ते एक प्रकारचं सजीवाला खत टाकल्यासारखं आहे. त्यामुळं आपली वाढ सुद्धा भरभराट होणार आहे. त्यामुळं हे जे काही बाहेरील जे काही पदार्थ आहेत तेलकट वगैरे, आपल्या कोच आपल्याला सांगतात त्या पद्धतीने आपण प्रॉपर फॉलो जर केलं तर आयुष्यभर आपलं वजन वाढणार नाही.